नमस्कार, मी विशाल पाटील। सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार 4 महिन्यांच्या आत राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसल्याचं दिसू लागलंय। त्यानुसार प्रत्येक पक्ष हा स्थानिक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचेही प्रयत्न करताना दिसतोय। विधानसभेला मिळवलेल्या घवघवीत यशानंतर महायुती एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं समजत होतं। कारण अमित शहांनी मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी स्वबळावर लढायचं की महायुतीमध्ये याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र आशिष शेलारांनी भाजप महायुतीतच लढणार असल्याचं सध्या तरी म्हटलंय। तर तिकडे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहांकडे मुंबईतील 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजप शिंदेंची ही मागणी मान्य करणार का, की या एका मागणीमुळे महायुतीमध्ये वितुष्ट येणार हे आगामी काळात समजेलच। तर तिकडे महाविकास आघाडीतही बिघाडीचं चित्र आहे। कारण ठरलंय राहुल गांधींनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचं वक्तव्य आणि त्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशाराच नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचंही गणित बिघडण्याची शक्यता आहे। याच महत्त्वाच्या 2 विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे त्यांची ही मागणी भाजप मान्य करणार का, हा मोठा प्रश्न आहे। नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते आणि यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय। पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढायचं की युती करून याची चाचपणी करण्याचे अमित शहा यांनी भाजप नेत्यांना निर्देश दिलेले होते अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे। आणि त्यामुळे भाजपच्या स्वबळाच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी युतीतच निवडणुका लढण्याचं सांगितल्यानं सध्या तरी त्या बाबतीत भाजपची भूमिका स्पष्ट दिसते। दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्र देत आहेत। त्यामुळे भाजप शिंदेंची ही मागणी मान्य करणार का आणि मागणी मान्य न झाल्यास एकनाथ शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार आहे असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय। तर ज्या प्रमुख 3 महापालिकांसाठी ही चाचपणी करण्याचे आदेश शहांनी दिले होते त्या महापालिकांमध्ये गेल्या निवडणुकीवेळी नेमकं काय चित्र होतं ते आधी पाहूयात आणि मग या विषयावरील चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017 मध्ये पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं, किती होतं त्यावर एक नजर टाकूयात। तर मुंबई महापालिकेचा निकाल 2017 मधील पक्षीय बलाबल यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतोय। 2017 साली शिवसेना 98, भाजप 80, 29 काँग्रेस, राष्ट्रवादी तत्कालीन 8, समाजवादी पार्टी 6, त्यानंतर इतर पक्षांकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 2 जागा मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर 2017 मधील पक्षीय बलाबल आपण पाहतोय ठाणे महापालिकेसंदर्भातलं। मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिकेमध्ये देखील शिवसेना 67, भाजप 24, 35 होते त्या ठिकाणी असलेले राष्ट्रवादी, त्यानंतर काँग्रेस 3 आणि मग ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद बद्दल जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे 2 जागा त्या ठिकाणी होत्या। पुणे महापालिकेचाही जर निकाल 2017 मधील आपण पाहिला पक्षीय बलाबल त्यावेळेचं जर आपण पाहिलं तर काय नेमकं चित्र होतं। भाजपकडे 99, 42 जागा होत्या राष्ट्रवादीकडे, 10 शिवसेना, 10 काँग्रेसकडे,
2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर उरलेली 1 जागा, अशा प्रकारचं पुणे महापालिकेचा निकाल होता. पक्षीय बलाबल होतं 2017 सालचं. एकंदरीतच तिन्ही महापालिकांचं पक्षीय बलाबल आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ता गणेश खणकर, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. अर्थातच आजच्या चर्चेची सुरुवात ही भाजपपासूनच करायला हवी. गणेश खणकरजी, एका बाजूला स्वबळाचा नारा देण्यासंदर्भामध्ये चर्चा आम्हाला ऐकायला मिळते, सूत्रांनी देखील ती माहिती दिलेली आहे. भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे? माझा आवाज येतोय? येतोय आपला आवाज, बोलू शकता गणेशजी. बघा, असं आहे की महापालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. बर. भारतीय जनता पार्टी ही नेहमीच आपल्या सहयोगी पक्षांचा कायमच आदर करत आलेली आहे आणि आम्ही कायमच त्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही आमची कायम राहिलेली आहे. आम्ही युतीतच लढायचं नक्की केलेलं आहे आणि आपल्या सोबत असलेल्या पक्षांना योग्य मान सन्मान देऊन आम्ही ही निवडणूक लढायची तयारी करत आहोत. बर. आता कधी कधी हे सूत्र सांगत असतं की स्वबळ स्वबळ स्वबळ, तर स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांची ही अपेक्षा असते की स्थानिक निवडणुकीमध्ये त्याला संधी मिळाली पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकांची परिस्थिती वेगळी असते, लोकसभेच्या तर त्याहूनही वेगळी असते. बर. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे स्थानिक नेतृत्व उभं करण्याची ती एक संधी असते. स्वाभाविक आहे, कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत असतात आणि प्रत्येक जण तर काही आमदार होत नाही आणि खासदार तर काही विषयच वेगळा असतो. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपलं नेतृत्व उभं राहावं, आपल्याला संधी मिळावी असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं. इच्छा असण्यात काही गैर नाहीये, परंतु आज आमची भूमिका आहे की आम्ही एकत्र महायुती म्हणून सत्तेमध्ये आहोत आणि आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. बरोबर आहे. आपण आपल्या मित्रपक्षांना घेऊनच या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं भाजपचे गणेश खणकर यावेळेला म्हणतात. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतही आपल्यासोबत आहे. अरुणजी, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातही एक भेट झाल्याचं कळत आहे आणि यावेळेला एकूण 107 जागांची मागणी आपल्या सेनेनं केल्याचं कळत आहे. कितपत तथ्य? विशालजी, पहा, महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही संपूर्ण राज्यभर होणार आहेत, याचा जर आपण विचार केला आणि खास करून त्याच्यामध्ये मुंबईचा जर आपण विचार केला, तर मी तुम्हाला स्पष्ट शब्दात हेच सांगेन की तुम्हाला जी माहिती सूत्रांकडून मिळाली म्हणता, बरं, किंवा अमित शहा आणि एकनाथ शिंदेजी यांच्या बैठकीत काय ठरलं, या सर्वांपेक्षा जास्त महत्वाचं हे आहे सध्या की या मुंबईमध्ये शिवसेना जी एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, गेल्या 3.5 वर्षांमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजींनी जे काम करून दाखविलं, ज्या प्रकारे या मुंबईचा विकास मोठ्या वेगाने होत आहे, या महाराष्ट्राचा विकास मोठ्या वेगाने त्यांनी केला, त्या सर्व गोष्टींचा जर विचार केला आणि ज्या वेगाने इतर पक्षांमधील नगरसेवकचे उमेदवार म्हणजे माजी नगरसेवक जे काही होते ते सर्वच्या सर्व मॅक्झिमम जवळजवळ 80 ते 90% हे शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी यांचं नेतृत्व मान्य करून ते इथे आलेले आहेत. कारण त्यांना हा विश्वास आहे की या मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल, या मुंबईवरती महानगरपालिकेवरती जर भगवा फडकवायचा असेल, तर एकनाथ शिंदेजी यांच्या पक्षाशिवाय गत्यंतर नाही. मग ते कोणी असो. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी ज्याप्रमाणे आता सांगितलं की आम्ही नेहमीच आमच्या बरोबरच्या पक्षांना मान सन्मान देत आलेलो आहोत आणि देणार आहोत, त्यांना आमच्या बरोबर घेऊनच आम्ही लढणार आहोत, आम्ही युतीमध्ये लढणार आहोत, हे सर्व काही ठीक आहे. आम्ही युतीमध्ये आहोत, त्यामुळे युतीमध्ये आपण लढायची आता जी काही भाषा करत आहात त्याचं मी स्वागत करतो. परंतु एक मात्र सत्य आहे की या मुंबईमध्ये जर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वतः जर एखादा पक्ष हिम्मत करायला गेला की आम्ही स्वबळावरती निवडणुकाही जिंकू शकतो, तर त्यांनी त्यांच्याच हाताने त्यांच्या पायावर मारून घेतलेला तो धोंडा ठरेल
हे मात्र सत्य आहे. कारण मुंबईची जनता हा. ही शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाला, म्हणजेच एकनाथ शिंदेजी यांच्या पक्षाशिवाय इतर कोणत्याही पक्षाला जवळचं मानत नाही. बर. हे काळ्या दगडावरची रेग आहे. बरं, गणेश खणकर, आपल्यासाठी हा इशारा आहे का दिलेला आत्ताच स्वतः अरुण सावंत यांनी? या अनुषंगानं मी आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, मला आपल्याला विचारायचं आहे, चर्चेमध्ये आपण भाजपची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि शिंदेंच्या सेनेचा देखील प्रयत्न केला. एका बाजूला जर मुंबई महापालिकेवरती वर्चस्व हवंय तर शिंदे सेनेशिवाय पर्याय नाही, इतका मोठा इशारा दिला जातोय. तर दुसरीकडे स्वबळाची चाचपणी जर अमित शहांसारखे ज्येष्ठ नेते करत असतील तर खरोखर महायुतीतून ही निवडणुकीला हे सगळे पक्ष सामोरे जातील असं आपल्याला वाटतं का? गोपाळ तिवारी. हे बघा, भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे जर बघितलं तर केंद्रापासून राज्यापासून स्थानिक पातळीपर्यंत हे फक्त निवडणूक भिमुख इलेक्शन ओरिएंटेड राजकारण आहे. हे आपण पाहिलेले, सगळ्यांनी पाहिलेले आहे. वारंवार त्यांना फक्त ती इलेक्शन कशी जिंकायची एवढं. हो, हॅलो, मला आवाज येतोय आपला? हो हो हो, तर माझा येतोय ना? हो. हा, तर विशालजी, तर परिस्थिती अशी आहे की मध्यंतरी या दोन पक्षांचं अस्तित्व यांच्या लेखी किती आहे हा एक वेगळाच विषय आहे, आणि हे किती गृहीत धरतात हा अजून वेगळाच विषय आहे. कारण आता मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितलं की ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकले नाही त्यांना आम्ही शिवसेना शिंदे गटाकडनं आणि राष्ट्रवादीकडनं आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि तसं आपण पाहायला मिळालं, म्हणजे राण्यांपैकी एकाला आणि आपल्या त्या प्रवक्त्या ज्या होत्या शिवसेना भाजपच्या त्यांना पण, म्हणजे अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पण शेवटच्या क्षणाला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून त्यांना त्या उमेदवाऱ्या दिलेल्या. यांच्या लेखी यांचं अस्तित्व किती आहे हे काळ ठरवेल. परंतु मध्यंतरी यांचे जर वक्तव्य बघितली तर जे पी नड्डा पण म्हणले होते प्रादेशिक पक्ष आम्ही संपून टाकू. परंतु आता या सगळ्या केंद्रातलं अपयश लपवण्याकरता, गुजरातच्या निवडणुकीकरता, महाराष्ट्रातले उद्योगधंदे त्या ठिकाणी नेण्याकरता महाराष्ट्रातलं सरकार येन केन प्रकाराने बरखास्त करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी यांना हाताशी धरून वेगवेगळ्या माध्यमातून मग ते बघितलं आपण, आसाम गुवाहाटी मार्गे कसे सत्तांतर फोडली आणि त्या पद्धतीने कसे खोक्यांचे हे झालेत आणि ते हे आहे सगळ्या गोष्टी. आता मुद्दा असा आहे की शेवटी आज जिथे आता उदाहरणार्थ त्यांना समोर विरोधी पक्षाच नकोय, कारण ना रहेगा बास ना बजेगी बासरी, म्हणजे प्रश्न उपस्थित करणारे जनतेचे प्रतिनिधी नकोच आहे. कारण हे सगळं अपयश आहे, त्यांना हे देखील माहिती आहे. मग त्याच्यात भ्रष्टाचार आहे, शासन व्यवस्था व्हायला गेलेली आहे, कर्ज प्रचंड झालंय. त्यामुळे उदाहरणच सांगायचं तर आता पुणे जिल्ह्यात ठोकतेंना घेतलं, परंतु तिथे अजितदादांचे शंकर मांडेकर निवडणूक आलेले. आता हे येणाऱ्या ह्याला देणार कोणाला तिकीट? त्यामुळे यांच्यामध्ये अस्वस्थता प्रमाण मोठं आहे. भाजपच्या कसबा मतदारसंघाचं पण श्रेय राष्ट्रवादीचे नेते घेत आहेत. आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून जाणारा मतदारसंघ, पण राष्ट्रवादी म्हणताय की कसबा पॅटर्न आमचा आहे म्हणून. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांना गोंधळायचं, काहीतरी दिलासा देण्याचं काम चाललंय आणि त्यामुळे त्यांचं आता खरं स्वरूप बाहेर पडेल आणि यांना बाहेरचे इतर पक्ष नेस्तनाबूत करायचंय आणि त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे गृहीतच धरतायत ना. बरं, मग तुम्ही केलेले आरोप जे ते भाजपला मान्य आहेत का, हा पहिला मुद्दा. दुसरीकडे तुम्ही हे आरोप करत असताना किंवा प्रश्न उपस्थित करत असताना अरुण सावंतांना आपले काही मुद्दे त्या ठिकाणी पटलेले नाहीये, त्यांच्याकडे तर जाणारच आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणही आपल्यासोबत आहे. सूरजजी, आज आपण आपल्या चर्चेमध्ये मुंबई, ठाणे आणि पुणे या 3 महापालिका निवडणुकांसंदर्भात बोलतोय. मात्र जसं अगदी चर्चेच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला होता की एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी 107 जागांची मागणी केलेली आहे. जर 107 जागांची मागणी असेल तर मात्र आपल्या राष्ट्रवादीची भूमिका या महापालिका निवडणुकीच्या वेळेला काय असेल? सूरज चव्हाण. युतीमध्ये 3 पक्षामध्ये अंतर्गत समन्वय हा वरिष्ठ पातळीवरती खूप काही चांगला आहे आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीकडे मांडल्या असतील किंवा आम्ही महायुतीमध्ये तिघं एकत्रित बसून कशा पद्धतीनं, हे बघा, अपेक्षा असणं वेगळं आणि चर्चेमध्ये बसल्याच्या नंतर चर्चेतून मार्ग काढणं वेगळं.
महायुतीमधले तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ह्या गोष्टीचा मार्ग काढतील. असा कुठलाही वादविवाद निर्माण त्याच्यामध्ये होणार नाही. आता एखाद्याने 105 जागा शिंदे साहेबांनी मागितल्या, ह्याच्यामध्ये आम्ही पॅनिक होण्याचं किंवा आम्ही लगेच त्याच्यावरती रिएक्शन देण्याचं कारण नाही, किंवा कुणी इतर मित्र पक्षाने सुद्धा त्याच्यावरती. बरोबर, राष्ट्रवादीच्या अपेक्षा किती महायुतीत? ते आम्ही आताच हे इथं माध्यमासमोर चर्चा म्हणजे ही चर्चा करण्याची गोष्ट नाही. हे जे काय आहे अंतर्गतले विषय आहेत, त्याच्यामुळं ही जी काही आमची मागणी असेल किंवा ही जी काही आमची तिथं डिमांड असेल तर ती आम्ही 3 पक्षाच्या समोर मांडू. त्या 3 पक्षाच्या समोर मांडल्याच्या नंतर तो चर्चेतून विषय सोडू. आता हा विषय फक्त मुंबई ठाण्यापुरता मर्यादित आहे का? तर नाही. हा विषय पूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ती चर्चा होईल. फक्त एक महानगरपालिका पुरता मर्यादित विषय नाही. त्यामुळं आज शिंदे साहेबांनी 105 जागा मागितल्या, त्याच्यामुळे कुठंतरी नाराज होणे, त्याच्यावरती प्रतिक्रिया देणे आताच्या घडीला उचित ठरणार नाही. मागितल्या का नाही हे सुद्धा आता मला तरी कन्फर्म माहिती नाही. आता आपल्याच माध्यमातून ते आज समजलेले. परंतु जरी मागितले असतील तरी महायुतीतले वरिष्ठ पातळीवरचे तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यावरती मार्ग काढतील आणि एकमेकाचा सन्मान राखण्याचं काम हे महाविकास आघाडीची. बरोबर आहे. अतिशय सावध प्रतिक्रिया आपण यावेळेला देतात सुरज चव्हाण. मात्र गणेश खंडकरांना मला विचारायचं आहे, गणेशजी, महायुतीमध्ये आपल्या प्रत्येक मित्र पक्षाला खुश ठेवणं ही मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र मगाशी जसं अरुण सावंत यांनी सांगितलं की मुंबई महापालिका जर जिंकायची असेल तर शिवसेनेशिवाय तुमच्यासमोर पर्याय नाही. त्यामुळे छोटा मोठा भाऊ हा मुद्दा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला येईल. खास करून मुंबई बाबतीत तर होणार. त्यावेळेला आपली भूमिका काय असेल गणेशजी? बघा, मी मगाशीच म्हणालो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा कार्यकर्त्यांसाठी आलेली सुवर्ण संधीचा एक भाग असतो. आता यामध्ये अरुण सावंत काय म्हणाले, त्यांची भूमिका असेल तो त्यांचा प्रश्न असेल. बघा, साधारणतः आपण 1985, 92, 97, 2002, 2007, 12 आणि 17 या सर्व निवडणुका, मी एवढे आकडे तुम्हाला का सांगतोय तर या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो काही मतदान आणि मग त्यानंतर ज्या निकाल लागले, कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या, याचा जर तुम्ही आकडा पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाला साधारणतः 35 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. म्हणजे आम्ही साधारणतः 38 जागा माझ्या माहितीप्रमाणे किंवा 37 असतील आम्ही जिंकलो होतो. त्यानंतर त्यावेळेला शिवसेनेला माझ्या माहितीप्रमाणे 104 जागा 2002 साली मिळाल्या होत्या, म्हणजे एकत्रित शिवसेना. यानंतर 2007 साली किती मिळाल्या, मग 2012 ला किती मिळाल्या, हा जर आपण आकडा पाहिला तर शिवसेनेची भूमिका असेल की जे अरुण सावंत मांडतायत ती त्यांनी मांडावी, ते त्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. भारतीय जनता पक्षाने मात्र आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं आणि 2017 साली आम्हाला 82 जागा मिळाल्या आणि ह्या 82 जागा शिवसेनेपेक्षा फक्त 2 कमी होत्या. आम्ही त्या यशाने हुरळूनही गेलेलो नाही किंवा आमच्या वर्तनातही फरक पडला नाही किंवा भविष्य काय असेल याची चिंता करून आम्ही आमच्या कामालाही लागलेलो आहोत. त्यामुळे ज्या वेळेला मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची आहे तर स्पष्टपणे हे सांगतो की मुंबई महापालिका का जिंकायची आहे तर केवळ सत्ता हातात असली पाहिजे, तिथे महापौर आमचा बसला पाहिजे, स्थायी समिती हातात असली पाहिजे, यापेक्षा या मुंबई शहरातल्या नागरिकांना आम्ही काहीतरी देणं लागतो. मुंबई शहर ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहराकडनं खूप अपेक्षा आहेत. रोजचं जीवन जे मुंबईकरांचं आज आपण पाहतो आहोत हे कुठेतरी सुखकर व्हावं आणि टॅक्स पेअर 1 रुपया जो आम्हाला देतो ना मुंबई महापालिकेला, त्या 1 रुपयातला 100 पैशांचा हिशोब या सामान्य करदात्याला देता आला पाहिजे. म्हणून मुंबई महापालिका आम्हाला हवी आहे. महायुती म्हणून आम्ही सगळ्यांना बरोबर घेण्याची भूमिका आमची राहील, परंतु मुंबईकरांची सेवा करायची आहे आणि त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. भविष्यात काय घडलंय आम्हाला माहिती नाही, पण मी भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका तुमच्या समोर मांडत असताना मला याची जाणीव आहे की आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जातोय. म्हणजे मला नवल वाटलं गोपाळ तिवारींचं की गोपाळजी, अहो ते सगळं विसरून लोकांनी आम्हाला विधानसभेत भरभरून दान दिलं, आता तरी सावध व्हा. फक्त मला गोपाळजींना एकच प्रश्न विचारायचा आहे की गोपाळजी, तुमची वेळ आल्यानंतर महायुती म्हणून, उभाठा म्हणून आणि
तुमचा पवार गट असेल आणि तुम्ही काँग्रेस म्हणून एकत्रित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहात का, हे एकदा तर सांगा. अहो, गोपाळ आज तिवारी उत्तर देतील. सावरकरांच्या विषयावरती बघाच कसं रान पेटलंय आणि तुम्ही भूमिका मांडताय, पण उबाठाकडून अजूनही भूमिका आलेली नाही. आणि मुंबई शहरामध्ये उबाठा काँग्रेसचं अस्तित्व मान्य करायला तयार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्या. गोपाळ तिवारी उत्तर द्या. गोपाळ तिवारी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? गोपाळ तिवारींची तर भूमिका आपण समजावून घेऊयात, मात्र तत्पूर्वी अरुण सावंत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. महायुती की महाविकास आघाडी हे येत्या काळामध्ये सुरू राहीलच, मात्र ज्या प्रकारे आता संपूर्ण आकडेवारी मांडण्यात आलेली आहे भाजपतर्फे देखील, कुठल्या वर्षी नेमकं काय घडलं, ज्यावेळेला टॅक्स पेयर्स आणि मुंबईकरांची आठवण होते ती दरवेळेला फक्त महापालिका निवडणुकांच्या वेळेला, कारण यापूर्वी देखील आपण सत्तेमध्ये एकत्र असताना मुंबईकरांना काय काय मिळालं, काय काय देऊ शकलात आणि पुढच्या काळात काय देणार आहात? अरुणजी. विशालजी, आपण गेल्या 30-40 वर्षांचा जर विचार केला तर या मुंबई महानगरपालिकेवरती उबाटाची जी काही शिवसेना सध्या उरलेली हे त्यांचं राज्य होतं आणि त्यांनी कशा प्रकारे या मुंबईला आणि महानगरपालिकेला ओरबाडण्याचं काम केलं, लुटण्याचं काम केलं. मुंबई कशी बकाल झाली आपण कित्येक वर्ष पाहत होतो. परंतु जेव्हापासून 3 वर्षांपूर्वी जेव्हा आदरणीय एकनाथराव शिंदेजी यांनी या राज्याची कमान स्वतःच्या हातात घेतली आणि या मुंबईचा आणि या राज्याचा विकास कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केले, आपण सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. खास करून मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर मुंबईचे रस्ते आज घ्या तुम्ही. आज मुंबईमधील जवळजवळ 75% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचा आता शेवट होत आलेला आहे. आपण याच्या अगोदर जेव्हा पाहायचो तर दरवर्षी करोडो रुपये मुंबईकरांच्या खिशातले रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याकरता याच उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी ओरबाडले, लुटले होते. परंतु आता जर आपण पाहाल तर मुंबईच्या रस्त्यात खड्डा शोधणं ही एखादी स्पर्धा आपल्याला लावावी लागेल. एवढे सुंदर रस्ते या मुंबईत घडवले. मुंबईची स्वच्छता घ्या. हॅलो. नक्कीच अरुणजी, जसं तुम्ही म्हणता की मुंबईकरांना रस्ते दिले आणि इतरही गोष्टी मिळाल्या, मात्र मुंबईकरांच्या येत्या काळातील स्वप्नपूर्ती करण्यासाठी महायुतीचे हे पक्ष नेमकं काय करताना दिसतील? एका बाजूला स्वबळाची जर भाषा होत असेल तर मात्र जागा वाटपाचा तिढा हे पक्ष कशा प्रकारे सोडवतील? गोपाळ तिवारींना मगाशी गणेश खंडकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर घेणार आहोतच, मात्र दुसरीकडे सूरज चव्हाण यांच्याकडे देखील जाऊन ठाणे महापालिका असेल किंवा पुणे, जो खरं तर आपला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणची रणनीती काय असेल? कारण केवळ मुंबई महापालिकेपुरती हा प्रश्न मर्यादित नसून येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनं महायुती आणि महाविकास आघाडी नेमकं काय करणार? गोपाळ तिवारी यांना काही प्रश्न विचारलेले होते, ते म्हणजे भाजपचे प्रवक्ता गणेश खंडकर यांनी, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणही आपल्याकडे. गोपाळ तिवारीजी, मी आपल्याकडे येण्यापूर्वी सूरज चव्हाणांना मला विचारायचं आहे. सूरजजी, एका बाजूला जर 2017ची आकडेवारी पाहिली किंवा या पूर्वीचं पाहिलं तर त्यावेळेला 2 राष्ट्रवादी 2 शिवसेना नव्हत्या, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता राष्ट्रवादीला देखील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला बालेकिल्ला टिकवून ठेवण्यासाठी पुण्यात मात्र हे बार्गेनिंग करावं लागणार आहे. तर कुठेतरी मुंबईत माघार घेऊन पुण्यामध्ये त्याची भरपाई करण्यासंदर्भातही काही त्या ठिकाणी आपण सांगणार आहात का? आपला पक्ष त्या ठिकाणी सांगणार आहे का? आणि मग कशा प्रकारे राष्ट्रवादीची भूमिका असेल या महायुतीमध्ये? गणित होतं. प्रत्येक निवडणुकीला राजकीय गणित बदलत असतात, त्या ठिकाणी नवीन नेतृत्व येत असतं. अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळं त्या भागामधील आमचा महायुती म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे की निवडणुकीमध्ये एकच निकषावरती त्या ठिकाणी तिकिटाचं वाटप होईल किंवा त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल, ती म्हणजे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं जाईल. आता कुणाला किती जागा आल्या, कोण किती जागेत मागं पडलं, पुढे गेला, हे आमच्यासाठी ते प्रायोरिटी नाही राहणार. आमच्यासाठी प्रायोरिटी हीच राहणार की त्या महानगरपालिकेवर, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिथं हा महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करणार आहोत. महायुतीमध्ये तिकिटाचं, जागेचं जी वाटाघाटी आहे ते वरिष्ठ पातळीवरती होईल, पण कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचा प्रयत्न हाच असेल की त्या ठिकाणच्या जागा जास्तीत जास्त महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत. त्याचं कारण आज राज्यामध्ये
मजबूतीचं आणि मोठ्या मॅन्डेटचं सरकार हे महायुतीचं आहे. केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून त्या भागातला विकास सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी त्या ठिकाणी महायुतीचं सरकार म्हणजे महायुतीचे शासन येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी मध्ये जाऊ. वाटाघाटीच्या बाबतीत, रणनीतीच्या बाबतीत मात्र आम्ही महायुती म्हणून एकत्रित बसू, एकत्रित निर्णय घेऊ आणि एकत्रितरित्या कसं महायुतीचे जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. बरोबर. राष्ट्रवादी सध्या सामंजस्याची भूमिका घेताना दिसते. मात्र गोपाळ तिवारी, आपल्याला वाटतं का की महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी असू दे, येत्या काळातील निवडणुकांचे मुद्दे हे खरोखर स्थानिकांच्या कामकाजाचे, त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्याचे असतील की एकमेकांना गुद्दे मारण्याचे असतील असं आपल्याला वाटतं? आणि खणकरांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे, त्यावेळेला आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता. गोपाळ तिवारी. नाही, गणेशजी जे काय मगाशी म्हटले की आता भरभरून लोकांनी यश दिलं ते मान्य आहे का? आता मला त्याबद्दल आता काय बोलायचं, ह्या सगळ्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर आणि सगळ्या हरकती घेतल्या, त्याचं आजही उत्तर आलेलं नाही. 39 लाख मतं वाढली कशी, 75 लाख मतांचा आकडा वाढला कसा, ऍडल्ट म्हणजे जाहीर ऍडल्ट पॉप्युलेशन पेक्षा मतदान जास्त झालं कसं, ह्या सगळ्या गोष्टी. आता मुद्दा असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक संविधानिक अधिकार आहे, त्या अधिकाराप्रमाणे त्या निवडणूक होण्या गरजेचे आहे. आता यांच्या मनात जर भीती नसती तर यांनी ह्या निवडणुका लांबवल्या का? केन कारणाने ह्या निवडणुका का लांबवल्या? एक साधं गव्हर्नमेंटचं जर त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट आलं असतं तर ताबडतोब निवडणुका घेतल्या. कुणावर आरोप आहे आपला? संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 ते 5 वर्ष निवडणुका होत नाहीत. कोल्हापूर वगैरे सारख्या ठिकाणी 4-4, 5-5 वर्ष झालेले आहे आणि नागरी हक्कांची टायमली चाललेली आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला विशालजी एकच सांगतो, 14 ते 19 पूर्ण एक हाती सरकार, एकच मुख्यमंत्री सतत सांगत होते की आम्ही एकच मुख्यमंत्री, आमचा बदलला नाही. मग 14 ते 19 जेव्हा 2014 मध्ये 126 जागा भाजपाला दिल्या होत्या, 19ला काय झालं? अबकी बार 200 पार म्हणत होते. त्या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा निघाल्या, पण 26च्या 81-82 वर आले आणि 20 ते 22-23 जण विखे पाटलांसारखे विरोधी पक्ष नेत्यांपासून, मोहिते पाटील पासून, मदनदादा भोसलेंपासून काँग्रेस राष्ट्रवादीचे 23 ते 24 जण घेऊन हे 103 ते 4 वर आले. त्यावेळेला जे 14 ते 19 यांच्या विरोधात होते त्यांना यांनी आपलंसं केलं, आपल्याकडे घेतलं आणि अशा पद्धतीने 126 बरं, जर विरोधकांच्या सपोर्टनं या ठिकाणी त्यांनी या निवडणुका जिंकलेल्या असतील तर हेच पुढच्या काळात होईल का? गणेश खणकर, ज्या प्रकारे आत्ता मगाशी गोपाळ तिवारी यांनी मुद्दा मांडला त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती मला हसू दिसतंय, या हसण्यामागचं कारण काय? बघा, असं आहे, मला कधी कधी ना म्हणजे गोपाळ तिवारी हे अतिशय ज्येष्ठ प्रवक्ते आहेत काँग्रेसचे. मला कधी कधी नवल कसं वाटतं माहिती आहे की साहेब, तुम्ही ह्या मतपेट्या, मॅन्डेट आणि हे सगळं ज्या वेळेला तुम्ही आमच्याबद्दल जेव्हा बोलता, मला एक सांगा, लोकसभेला तुम्हाला जेव्हा 30 जागा मिळाल्या त्यावेळी हीच मतपेटी होती ना, मग तुम्ही असं का म्हणाला नाहीत? नको आम्हाला विजय, आम्ही निवडणूक आयोगाला सांगू द्या ना गणेशजी. ऐका ना गोपाळजी, तुम्ही लोकसभेला मॅन्डेट मिळाला तर तो बरोबर आहे का? तर तुम्ही जिंकलात. म्हणजे विधानसभेला आम्हाला मिळाला की नाही, मग त्यामध्ये लोकशाहीची हत्या झाली आणि हे झाली. अहो, काँग्रेसचं हे रड गाणं आम्ही अनेक वर्ष ऐकतोय ना साहेब. तुम्ही हिमाचलमध्ये जिंकलात की तुम्ही बरोबर असता, तुम्ही झारखंडमध्ये जिंकलात की मतपेटी बरोबर असते. तिथे तुम्ही निवडणूक आयोगाकडे तेव्हा का नाही तुम्ही म्हणालात की नाही, मतपेटीद्वारे आमचं सरकार आले बोले बरखास्त करा, हे भारतीय जनता पक्षाची काहीतरी चूक झाली, असं का नाही कोण म्हणत? तिथे कसं तुमचं मुख्यमंत्री बघा, ऐका ना गोपाळ, हा विषय निघालाय, सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी हा विषय काढला होता. अरे बाबा, आणि हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय तुम्हाला. संजय राऊत तुमचे प्रवक्ते आहेत का? संजय राऊत हे आम्ही टीका करताना म्हणतो की संजय राऊत हे विश्व प्रवक्ते आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ते राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून आक्षेप घेतला होता तो. अरे पण महाविकास आघाडी म्हणून आक्षेप घेतला. आपण मुद्द्यापासून दूर जात आहात. आज मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे. एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. म्हणजे क्रिकेट खेळताना तुम्हाला माहिती आहे ना की टेस्ट मॅच मध्ये कसं असतं माहितीये गोपाळजी, बॉलला बॅटर टच करायची नाही, जाऊ दे बॉल कीपरकडे. तसं तुमचं झालंय. मी विचारलं की तुम्ही उभाठा
राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि तुम्ही मिळून महाराष्ट्रात निवडणूक एकत्र लढणार का? इंडिया आघाडी तुमची आता अस्तित्वात आहे का? आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून काय तुमचं अस्तित्व उरलंय का? जरा गोपाळ तिवारी उत्तर द्या. नाही, आता हे बघा, हे आता ह्यांनी आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या आमच्या जुने मित्र आमचे सावंतांनी विचारलं की महाविकास आघाडी आणि ह्या शिवसेनेचा प्रश्न. याच्या अगोदर जेव्हा 17 साली निवडणुका झाल्या तेव्हा या शिवसेनेचे हेच एकनाथ शिंदेचे सगळे समर्थक नगरसेवक होते ना. म्हणजे त्यांच्याच कार्यक्षमतेवर तुम्ही भ्रष्टाचारी, अकार्यक्षम असा ठपका ठेवता का? ते काय वर्ण आभाळातनं पडले का? बघा गोपाळजी, मी एक वाक्य उच्चारलं, तुम्हाला थांबवतो. मी एक वाक्य उच्चारलं की मुंबई महापालिकेच्या करदात्यांच्या पैशाचा हिशोब देणारी सत्ता महापालिकेत आणायची आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. माझं तुम्ही नीट ऐकलं नाही आणि मला खूप बरं वाटलं. तुम्ही अरुण सावंतांना तुमचे जुने सहकारी म्हणून आजही त्यांच्या बरोबर आहात. गोपाळजी, तुम्ही तिकडे आहात, सावंतांसोबत इकडे या, म्हणजे खूप चांगलं होईल. बरं, जर ऑनलाईन ही ऑफर देण्याचं चालू आहे तर मला अरुण सावंतांना विचारायचंय, आता या पक्षात की त्या पक्षात, त्याऐवजी आता फक्त आणि फक्त प्रत्येकाची नजर ही थेटपणे सत्तेवरती असल्याचं पाहायला मिळतं. मग अरुण सावंतजी, उरलेले सुरले देखील आपल्या सोबत घेऊन सत्ता येणं केनं प्रकारे मिळवायची, हेच पुढचं धोरण असेल का? अरुण सावंत, पहा विशालजी, आपला चॅनल सध्या लाखो लोक बघत आहेत, तेव्हा वायफळ गप्पा करण्यात मला तरी काही रस नाही. थेट म्हणून आपल्याकडे मुद्द्यावर सांगायचंय, मला आपल्याला एकच सांगायचंय. सगळ्यात पहिले तर मी गोपाळ तिवारी जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, मी कुठे होतो काय होतो याला महत्व नाहीये. मी सच्चा शिवसैनिक आहे, या गोष्टीला जास्त महत्व आहे. पहा, मगाशी गोपाळजींनी असं म्हटलं की अस्तित्वाची भाषा आता यांची, म्हणजे यांचं आता अस्तित्व टिकेल की नाही टिकेल या दोन पक्षांचं, म्हणजे शिवसेना आणखी राष्ट्रवादी काँग्रेस असा एक प्रश्न केला होता. त्याचं उत्तर मला द्यायचंय की जो पक्ष, जो राष्ट्रव्यापी पक्ष आहे, त्याची आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येच स्वतःचं काय अस्तित्व आहे हे पाहायचं सोडून ते इतर पक्षांचं अस्तित्व आहे की नाही, टिकेल की नाही ही भाषा करत आहेत. तेव्हा संपलेल्या पक्षांनी इतर पक्षांच्या अस्तित्वाची भाषा करू नये किंवा प्रश्न विचारू नये, हे मला आपल्याला उत्तर आहे. दुसरी गोष्ट, आपण असं म्हणालात की भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकार हे विरोधी पक्षांचं अस्तित्व संपविण्याकरता प्रयत्न करत आहेत किंवा टपलेले आहेत. विरोधी पक्ष नेता हा स्वतः कणाहीन झालेला आहे, त्याचा कणा तुटलेला आहे. अशा पक्षांचं अस्तित्व आम्ही काय संपवणार? विरोधी पक्ष जर तुम्ही आहेत तर तुम्ही विरोधात ठामपणे उभे राहिला पाहिजे. तुम्ही आपापसात जर भांडत राहिलात, उभाटा आणखी तुमच्यामध्ये जे वाद चव्हाट्यावरती तुम्ही दिवसेंदिवस आणता ते आधी बंद करा, मग तुमचं अस्तित्व टिकून राहील. आम्ही तुम्हाला संपवणार नाही, तुम्ही स्वतःच संपत आहात. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरं विषय मला हे सांगायचंय की सध्या तोंडासमोर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही इलेक्शन्स आहेत, या आमची महायुती म्हणून प्रत्येक पक्षाची जी काही ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे त्यांना तिकीट वाटप होईल आणि झालंच पाहिजे. आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व महानगरपालिकांवरती जे गेल्या आम्ही 5-10 वर्षांमध्ये जी काही मेहनत केंद्रामध्ये आणि या राज्यामध्ये केलेली आहे, त्या बळावरती जनता आम्हाला निवडून देईल. आम्हाला कोणासमोरही जाऊन तिथे भीक मागायची परिस्थिती येणार नाही, कारण आम्ही काम केलेलं आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. या विश्वासाला सार्थ ठरून आम्ही जनतेसमोर जाऊन हात जोडून भविष्यामध्ये आमचे जे काही प्लॅन आहेत, विकासाचे प्लॅन, प्रगतीचे प्लॅन, ते आम्ही जनतेसमोर मांडू आणि नक्कीच या राज्यामध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवू. बरं, महायुती हे आपलं लक्ष आहे, मात्र सूरज चव्हाणांना मला विचारायचं आहे. सूरजजी, ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळेला आपला पक्ष कशा प्रकारे मोठा होऊ शकेल, आपल्या वर्षानुवर्ष असलेल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे संधी मिळू शकेल, जे इतके वर्ष तिष्ठत पडलेले आपले कार्यकर्ते आहे, ज्यांना एका संधीची आवश्यकता असते, त्या दृष्टीनं राष्ट्रवादी यावेळेला काय नेमकं करताना दिसून येईल? कारण सत्ता जरी महायुतीची आणायची असली तरी आपापला पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाचं तितकंच कार्य असतं, जे आता खणकरांच्याही बोलण्यातून आलं, अरुण सावंतांच्याही बोलण्यातून आलं. मग अशा वेळेला राष्ट्रवादी, त्याचं अस्तित्व, त्यानंतर घेतलेला एक मोठा निर्णय आणि महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर स्वतःचा पक्ष वाढ करणं,
हा देखील एक मोठा उद्देश ठेवून पुढच्या काळामध्ये एक मोठं पाऊल आपल्यालाही उचलावं लागणार आहे सूरज चव्हाण. पक्षाच्या नेतृत्वाची हेच असते की जास्तीत जास्त निवडणुकांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना आपण न्याय दिला पाहिजे, त्यांना एक संधी दिली पाहिजे. ही भावना प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक नेतृत्वाची असते. परंतु हे करत असताना आपण राजकारण करत असताना व्यावहारिक दृष्ट्या राजकारण केलं पाहिजे, जेणेकरून सत्य डोळ्यासमोर असेल तर आपल्याला क्लॅरिटी असते. त्याच्यामुळं महायुतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये क्लॅरिटी आहे. आज महायुतीमधले तिन्ही पक्ष तुल्यबळ पक्ष, प्रत्येकाची ताकद त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आहे. त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे जाऊ त्यामध्ये आम्ही मगाशी जसं आपल्याला म्हणलं, आमचा निकष एकच असेल की निवडून येणारा उमेदवार त्या ठिकाणी असेल आणि ज्याला निवडून येणार नाही त्याची सुद्धा आम्ही समजूत काढून त्या ठिकाणी त्याला योग्य ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं केला जाईल. भावना हीच असणार आहे प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची की आपल्या पदाधिकाऱ्यांना न्याय भेटला. पण गोपाळ तिवारीजी, लोकसभा आणि विधानसभेच्या कालावधीतही महायुतीमध्ये काय घडलं ते आपण पाहिलं. मात्र तशाच प्रकारची दमछाक पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या वेळेला देखील पाहायला मिळेल आणि राज्याच्या जनतेसमोर हे चित्र स्पष्ट होईल असं वाटतं का? हे बघा, निश्चितच आता यांचा महायुतीचं सरकारमध्ये यांना अजून पालकमंत्र्यांची खाती नीट वाटता येत नाही, मंत्र्यांना पीए देता येत नाही. आज मितीला देखील पीए मिळत नाही त्यांना, आणि हे सगळं ठरवतात फडणवीस. त्यांच्या आवडीचे, त्यांच्या सोयीचे, त्यांना विश्वास असलेले पीए देखील मिळत नाही. त्यामुळे ती फाईल परत दोन उपमुख्यमंत्र्यांकडनं जात आहे. परवा त्या ठिकाणी गिरीश महाजन म्हटले की तिसरा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जर झाले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. म्हणजे आता तिसरे उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना करायचं चाललंय. अहो म्हणजे हे कुठली विश्वासार्हता आहे? एकमेकात ही काय विश्वासार्हता आहे का? अहो केविलवाणी परिस्थिती झाली यांना. जर विवळता सूरज चव्हाण उत्तर देत आहे तुमच्या या प्रश्नाला. सूरजजी, विशालजी बोला ना. मगापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्याला एक प्रश्न विचारला, त्याने अद्याप त्याचं उत्तर दिलं नाही. एक गोष्ट सांगतो, आम्ही आज तिघही सांगू शकतो, छाती ठोकपणे सांगतो की आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणार, आमचे नेते निर्णय घेतील त्यावर आम्ही काम करणार. पण काँग्रेसचा प्रवक्ता 2 वेळा विचारून सुद्धा आज छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत की आम्ही. गोपाळ तिवारी उत्तर देतील ना? गोपाळ तिवारीजी, तिन्ही पक्षांकडून आव्हान आहे आपल्याला. त्यांच्यामध्ये किती सामंजस्य आहे, किती त्यांचं एकत्रितपणा आहे हे दिसून येतं. संजय राऊत आणि नाना पटोले विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाला मारामारीपर्यंत गेलेले आहेत, हे आपण डोळ्यांनी पाहिलेले. त्यामुळं त्यांनी महायुतीत काय चाललंय ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीत काय चाललंय, आपण एकत्रित लढू शकतो का ह्याची चाचपणी करावी, मग महायुतीवरती बोलावं. गोपाळ तिवारी, थेट उत्तर द्या. तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपल्याला आव्हान दिलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, जे राहिलेत उरलेत ते तत्वाला धरून वागणारे, तत्वनिष्ठ असणारे, तत्वावर राजकारण करणारे, वैचारिक बांधिलकी असणारे राहिलेले आहेत. त्यामुळे ती काळजी करू नका. जनतेने हे सगळं पाहिलेलं आहे. यांच्यात कशा हाणामाऱ्या चालल्यात, किती अविश्वासार्हता आहे. आणि आज मितीला महाविकास आघाडी त्या ठिकाणी तुटल्याचं कुठे चित्र नाही, इंडिया अलायन्स हे झाल्याचं कुठे चित्र नाही. महाविकास आघाडी आहेच आमची. आता कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने लढायचं यांचीच घाई चालली आहे. यांचे आज हे बघा, यांच्या वल्गना चालल्या आहेत प्रसंगी. आजचं स्टेटमेंट आहे महाविकास आघाडीचं 3 ठिकाणी, एक आपलं फडणवीसांचं आणि अमित शहाच्या उपस्थितीत 3 ठिकाणी स्वबळावर लढणार असं. कारण त्याचं कारण काय, आपण निवडणुका लढलो होतो 2019ला महायुतीमध्ये, आपण सगळ्यांच्या समोर चव्हाट्यावर येतोय. आपणच भाजपच काँग्रेसची विचारधारा कधीपासून वेगळं बोलतायत, फडणवीस वेगळं बोलतायत. काय बोलताय? अहो तुमच्या आजचा स्टेटमेंट आहे ना, मी दाखवतो. बरोबर आहे. एका बाजूला महाविकास आघाडी समोरच्या अडचणी देखील वाढत असल्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळेला स्वतः राहुल गांधी तशा प्रकारचं वक्तव्य करताना दिसून येतात. गणेश खंडकर, मगासपासून आपण हात उंचावलेला होता. आपला काही आणखी प्रश्न आहे का गोपाळ तिवारी यांना? कारण तेही गॅरंटी देताना दिसत आहेत की महाविकास आघाडी एकत्रपणे या ठिकाणी ही निवडणूक लढणार आणि थेटपणे ते आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील आपल्याला दाखवत आहेत की मुंबई, ठाणे आणि पुणे स्वबळावर लढण्याचे शहा यांचे संकेत, असा देखील ते आपल्या समोर मजकूर दाखवताना दिसत आहेत. गणेशजी, गोपाळजींनी कटाक्षाने तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. आज असं आहे की आज आपण आमच्यात
आमच्यात असं एकाच स्टेटमेंट आहे का कुठं स्वबळावर लढणार म्हणून? मग या गोपाळजी स्टेटमेंट आहे. आपण गणेश खंडकरांचं ऐकूया. बोला गणेशजी. ऐका गोपाळजी, कसं आहे माहितीये का, मुळात आता जी आघाडी अस्तित्वात आहे की नाही याच्यावरती आता माध्यमांवर चर्चा होते. काळजी करू नका, महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. तुमची भांडणं चव्हाट्यावर येतात. एक मुद्दा पूर्ण करूयात आपण, प्रेक्षकांना ते ऐकणं सोपं जाईल. गणेशजी चांगले आहात, बघा, माझं संगतीमध्ये आहात ना. नाही, माझं यातलं म्हणणं जे आहे विशालजी असं आहे की गोपाळजी हे मान्य करणार नाहीत, परंतु त्यांनी विश्वासार्हतेचा विषय उपस्थित केला म्हणून मी हात वर केला. बघा, आमच्या सोबत निवडणुकीच्या जाहीरनाम्याला ते होते, आम्ही एकत्र निवडणूक लढलो, एका स्टेजवरती भाषणं दिली, फडणवीस परत मुख्यमंत्री होतील म्हणून शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सगळ्यांनी हात उंचावले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी काय केलं ते सर्वांना माहिती आहे, त्याचं फळ त्यांनी भोगलं असेल. पण मी एक मात्र, जेव्हा तुम्ही विश्वासार्हता प्रश्न उपस्थित केला म्हणून मी एका वाक्यात उत्तर देतो गोपाळराव, आम्ही विरोधी पक्षात बसलो, 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता, तुम्ही आमच्यावरती केसेस लादण्याचा प्रयत्न केला, एक आमदार 105 पैकी आणि आमचे समर्थक तुम्हाला फोडण्यात यश आलं का? किंवा कोणी बोललं का की मी बाहेर जातो? नीट आठवा, जून महिन्यामध्ये तुम्ही लोकसभा म्हणजे राज्यसभा हरलात, त्याच्यानंतर तुम्ही विधान परिषद हरलात. गणेशजी, राजकीय घरफोड्या करून, रात्री न करावी हे बरं आहे. हे सत्ता हस्तगत करणं याला काही बरं, निश्चितच ही खरं तर अनएंडिंग चर्चा आहे. जोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटत नाही, अगदी थोडक्यात मला प्रत्येक प्रवक्त्यांकडे जायचं आहे. गोपाळजी, आपलाही मुद्दा मला लक्षात आला. फक्त येत्या काळातील ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर की काय, प्रत्येकाकडनं मला उत्तर हवंय. सूरजजी, मी आपल्यापासून सुरुवात करतोय एका वाक्यात. सूरजजी. आमचा महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुकीला समोर जाऊ आणि महायुती म्हणूनच या राज्यामध्ये सर्व आमचं टार्गेट 100% असेल की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुतीचा झेंडा फडकवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अरुणजी. विशालजी, पहा, सत्य तर हे आहे की जोपर्यंत सर्व तीनही पक्षांचे नेते तीनही पक्षांसाठी त्यांच्या ताकदीनुसार समान वाटप जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही सर्व एकत्रितच लढणार आहोत. जर काही त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही झालं तर आमच्या तीनही पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद सध्या तरी नाहीये. आम्ही सर्व एकत्रितच सध्या काम करत आहोत आणि 99.99% आम्ही एकत्रित लढू. गणेशजी, सूचना वजा इशारा कसा घेता आपण? बघा, असं असतं की विशालजी, नाही अडचण वगैरे काही नाही. मोठ्या भावानं मोठ्या भावासारखं राहायचं असतं. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. आज तरी पक्षाचे आमचे नेते निर्णय घेतील, पण आताची परिस्थिती पाहता आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत आणि निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाऊ. मोठ्या भावाने सगळ्यांचं ऐकायचं असतं आणि स्वतः निर्णय घ्यायचा असतो. बरोबर, मोठा भाऊ निर्णय घेतो का यावरती आमचंही लक्ष असेल. गोपाळ तिवारी, अगदी एका वाक्यात. अप्रत्यक्ष त्यांनी बघा भाजपची मानसिकता बोलून दाखवली गणेशजींनी. गोपाळजी, आमच्या प्रत्येक वाक्यावर तुम्ही घेता. अहो, बरं नाही असं. यांनी राज्याच्या निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली घेतल्या, कारण जर काय चुकीचं काय झालं तर खापर त्यांच्यावर पडेल. आणि सत्ता आल्यावर मात्र हे एकनाथ शिंदेना सरळ अलगद बाजूला केलं. बरं, नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्वाच्या असतील. मात्र एकमेकांना देण्यात आलेले हे इशारेही तितकेच सूचक आहेत. धन्यवाद गणेश खंडकर, अरुण सावंत, सूरज चव्हाण आणि गोपाळ तिवारी, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडल्या गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.